सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष विद्यार्थी आणि युवकांच्या विषयावर आक्रमक. राज्यातील लाखो विद्यार्थी आणि युवकांचे भविष्य धोक्यात आलेले असतानाही सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. स्पर्धा परीक्षांचे वारंवार पेपर फुटणे, भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार, ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, पोलीस भरतीतील कथित गैरव्यवहार तसेच विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नाकडे केलेले दुर्लक्ष यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची निर्माण झालेली लाट सुरू आहे. या संदर्भात आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं निषेध आंदोलने करीत निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याऐवजी सरकारने जबाबदारी टाळण्याचा मार्ग स्वीकारला आहे. विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नासाठी श्री सोनम वांगचुक यांनी केलेल्या उपोषण आंदोलनाला सरकारने प्रतिसाद दिलेला नाही. तसेच देशातील 20हून अधिक विद्यार्थ्यांनी या संदर्भात आत्महत्या केल्या असताना नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री यांनी राजीनामा देणे आवश्यक होते. परंतु या असंवेदनशील सरकारने अद्यापपर्यंत शिक्षण मंत्रीचे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि युवकांच्या न्याय मागण्याबाबत सरकारची भूमिका निराशाजनक आहे. ताबडतोब सरकारने याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं असा इशारा यावेळेस करण्यात आला. यावेळी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे देशाचं भविष्य आहे, जे देशाचं भविष्य घडवणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्या बाबतीत जो अन्याय झालाय त्या संदर्भानं आज आम्ही सगळेजण आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे. तुम्ही सगळेजण बघताय, नीट परीक्षा असेल, अनेक परीक्षा असतील, या परीक्षेसारखे महत्वाचे पेपर आज तुम्ही सगळे फुटलेले दिसत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी जे अनेक दिवस परिश्रम करून आपला अभ्यास करतात, यामध्ये अशा अनेक विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतो आणि जे परीक्षा फुटीमुळे जे विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, या नुकसानीला जबाबदार कोण, या जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलोय. त्याचबरोबर देशामध्ये सोनम वांगचुक यांच्या रूपानं जे दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनाला सुद्धा पाठिंबा दर्शवण्यासाठी आज आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी, जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते, सर्व महिला भगिनी आणि खास करून आमच्या विद्यार्थी भगिनी हे या ठिकाणी आलेले आहेत. कारण त्यांचं भविष्य आज धोक्यात आलेलं आपल्या सगळ्यांना दिसते. आणि या बाबतीत आपण जर बघितलं तर सरकार महाराष्ट्रातलं असेल किंवा देशातलं सरकार असेल, कुठेही गांभीर्यानं ही गोष्ट घेताना दिसत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलोय. आम्ही सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. विद्यार्थ्यांचं भविष्य या ठिकाणी जर कोणी धोक्यात आणत असेल तर त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून ही लढाई यशस्वी करण्यासाठी जे काही आम्हाला मार्ग दिसतील त्या शास्त्रीय मार्गानं या ठिकाणी आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत. आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यावर या ठिकाणी हे आंदोलन अधिक मजबूत करण्यासाठी, लोकांच्या मध्ये जागृती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. याच्यामध्ये नीट पेपर लीक झालेले आहेत, तर ह्यामध्ये कारणीभूत कोण आहे तर मोदी सरकार. आणि ह्यामध्ये आम्हाला असं वाटतं की मोदी सरकार फक्त मंदिर बनवतो, जात विवाद करतो. तर ह्यामध्ये आम्हाला आता त्यांनी फक्त एज्युकेशन दिलं पाहिजे. आजकाल खूप अनएम्प्लॉइड पीपल्स वाढलेले आहेत. मग ह्या सगळ्याला कारणीभूत कोण तर मोदी सरकार. मोदी सरकारने राजीनामा हा दिलाच पाहिजे आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. मोदी सरकार आहे त्यामुळे आमचं भवितव्य आजकाल खूप धोक्यात आलेलं आहे. धन्यवाद. आज देशामध्ये सोनम वांगचुक गेली 20 दिवस उपोषणासाठी बसले. हे उपोषणासाठी बसले असताना या देशातील तरुण, मग नीटचा पेपर असेल, देश पातळीवरचा नीटचा पेपर असेल, महाराष्ट्रातला टीईटीचा पेपर असेल, हे पेपर आज फुटतायत आणि फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय. आणि जेव्हा लोकशाहीच्या मार्गाने सोनम वांगचुक त्या ठिकाणी उपोषण करत असताना त्यांच्याशी संवाद साधणं ही केंद्र सरकारची जबाबदारी होती. तर लोकशाहीच्या मार्गाने संवाद न साधता त्या ठिकाणी दडपशाहीचं धोरण ठेवून त्यांना 20 दिवसानंतर त्या ठिकाणी कोणतीही कल्पना न देता त्यांना त्या ठिकाणी उचलून दिलं जातंय. या देशामध्ये दडपशाही जर करत असतील आणि
आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या जी खेळत असेल हे सरकार, तर त्यांना या देशातली ही तरुणाई, हे विद्यार्थी त्या ठिकाणी माफ करणार नाहीत. या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी संवाद साधणं गरजेचं होतं, पण कोणत्याही प्रकारचा संवाद साधला गेला नाही. हे आंदोलन कशात अडकलं जाईल यासाठी काम केलं जात आहे. या देशाचं भवितव्य, या देशाची लोकशाही, या देशाचं संविधान आणि या देशातील आमच्या विद्यार्थ्यांचं भविष्य हे आज धोक्यात आहे. याच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावरती उतरेल आणि या सरकारला त्या ठिकाणी जाब विचारेल. आमची तरुणाई, आमच्या विद्यार्थिनी यांना आम्ही सोबत घेऊ आणि आमच्या नेते जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा अधिक तीव्र करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.